मे 2021 मध्ये पायल आणि राम सुलोचन यांचं लग्न झालेलं. लग्न झाल्यानंतर जेव्हा पायल आणि राम सुलोचन हे भेटत होते तेव्हा हळूहळू त्यांची भेटीगाठी होताना राम सुलोचननी सहज म्हणून एक प्रश्न विचारला की माझ्या आधी तुझी किती अफेअर्स होती. आणि ऑनेस्टली पायलनी सुद्धा खरं सांगितलं की जे काही माझं आधी अफेअर होतं. त्याच्यानंतर त्यांनी खूपच छान प्रकारे समजून घेतलं की हो कोणाला पास्ट नसतो, पण खरी रियालिटी खूप वेगळीच होती. त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं प्लॅन केलेलं, ज्या क्षणी तिने कदाचित सांगितलं असणार आपल्या पास्ट बद्दल, त्या क्षणी त्याचे प्लॅन्स कदाचित सुरू झाले असतील आणि केवळ जेलसीमुळे ही प्लॅन्ड अँड ऑलमोस्ट परफेक्ट मर्डर. मला ना सगळ्यात जास्त त्या वृत्तीबद्दल खूपच त्रास होतोय की मला एखादी गोष्ट पटली नाही एखाद्या विषयीची तर त्या व्यक्तीला मी मारून टाकू शकतो. हे कुठून येतं? ही काय ओनरशिप वाटते कोणाबद्दलची की त्या व्यक्तीबद्दलची एखादी गोष्ट मला पटली नाही तर मला नाही पटली म्हणून मी त्या व्यक्तीला मारून टाकणार. म्हणजे हे कुठून येतो हा विचार? अशा कितीतरी गोष्टी घडत असतात ना आपल्या आजूबाजूला. म्हणजे आपण आता रस्त्यावर चालताना बघितलं तर आपण हल्ली बरीच ती मुलं बघतो गाड्या उडवणारी, हॉर्न मारणारी, सिग्नलवरती दादागिरी करणारी आणि कुणी त्यांना काही बोलायला गेलं तर ती रस्त्यावरती वय न बघता कुणालाही मारायला सुरुवात करतात. तर हा विचारच कुठून येतो की मला एखादी गोष्ट न पटणारी समोरची व्यक्ती करते किंवा सांगतेय तर मी त्या व्यक्तीला कसंही वागवू शकतो आणि या केसमध्ये तर खूनही करू शकतो. आणि ह्यात जर सोशल मीडिया आणि त्या सगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स असेल तर मला वाटतं खूप डेडली कॉम्बिनेशन आहे.